न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या या मागणीसाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आज दिनांक 28/4/2025 रोजी दुपारी 4 वाजता संघर्ष समितीची बैठक बोलावली। परंतु नेहमीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्ताने कार्यालयात उपस्थित न राहता पळ काढले। त्यामुळे बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब त्याच वेळेला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास टाळे ठोकले आहेत। सहाय्यक कामगार आयुक्त बांधकाम कामगार योजनेचे प्रमुख असून त्यांच्या मार्फत बांधकाम कामगारांना न्याय मिळणे अपेक्षित आहे, परंतु दिवसेंदिवस बांधकाम कामगारांचे समस्या वाढतच आहेत आणि बांधकाम कामगारांचे आर्थिक लूट होत आहे। इतकेच नव्हे तर खोट्या बांधकाम कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे। याबाबत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने अनेक आंदोलने केली। त्यानंतर दिनांक 24/4/2025 रोजी आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली। या आंदोलनात प्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिनांक 28/4/2025 रोजी दुपारी 4 वाजता बैठक आयोजित करण्याचे लेखी पत्र दिले। त्यावरून आमरण उपोषण मागे घेण्यात आले। दिनांक 28/4/2025 रोजी दुपारी 4 वाजता बैठकीस उपस्थित राहण्यासाठी संघर्ष समितीचे विष्णू कारंपुरी, सोहेल शेख, अंगद जाधव, वैशाली बनसोडे, रेखा आडकी, विनय बोड्डू, आनंद शेळके, बाबासाहेब हजारे आणि बांधकाम कामगारांनी मिळून बैठकीस गेले असता सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड यांचा पत्ताच नव्हता। म्हणून चिडलेल्या बांधकाम कामगार नेते तात्काळ सहाय्यक आयुक्त कार्यालयास टाळटोक आंदोलन केले। कुठे गेले कामगार आयुक्त, कुठे गेले कामगार आयुक्त, पळून गेले। खऱ्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे। चले जाओ कामगार आयुक्त, चले जाओ अशी घोषणा दिल्या आणि हलग्या वाजवून निषेध केला। सदर आंदोलनात विष्णू कारंपुरी, अंगद जाधव, सोहेल शेख, वैशाली बनसोडे, रेखा आडकी, विनय बोड्डू यांच्या नेतृत्वाखाली व बांधकाम कामगारांची उपस्थितीत करण्यात आले। सदर आंदोलनात आनंद शेळके, बाळासाहेब हजारे, कबीर तांबुरे, पप्पू शेख, विठ्ठल कुऱ्हाडकर, शरणप्पा जगले, श्रीनिवास बोगा, रमेश चिरवेली यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते। कामगार आयुक्तांचा कामगारांना फसवणारा गायकवाडचा कामगार लुबाडणारा गायकवाडचा खऱ्या कामगारांना न्याय द्या, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या, खऱ्या बांधकाम एकजुटीचा खोट्या बोलणारा सुधीर गायकवाडचा, खोटे बोलणारा सुधीर गायकवाडचा, भ्रष्टाचारी सुधीर गायकवाडचा, भ्रष्टाचारी सुधीर गायकवाडचा, बांधकाम कामगार एकजुटीचा, बांधकाम कामगार एकजुटीचा, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे।
आमच्या या ठिकाणी बसलेले सर्व नेते मंडळी, आज या ठिकाणी अचानकपणे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने थाला ठोको आंदोलन या ठिकाणी चालू आहे। प्रामुख्यानं हे थाला ठोको आंदोलन करण्याचं परिस्थिती या नालायक कामगार आयुक्तांनी आणलेली आहे। ज्या वेळेला कामगार आयुक्तांच्या माध्यमातून ही योजना चालते, त्या योजनेच्या बाबतीमध्ये सर्व कामगारांना न्याय मिळावा म्हणून, मग तो ऑनलाईन असो, भांडी वाटप असो, मध्यान्ह भोजन असो, ज्या ज्या योजना शिष्यवृत्ती असो, हे सगळं सरळ सोपं झालं पाहिजे। सकाळीपासून या ठिकाणी खाली ऑनलाईन मध्ये वारसदार नोंदवण्यासाठी 2-2 दिवस पाहायला बसलेत। माझ्या कामगार माता भगिनींना हे सरकार म्हणतंय कुठल्याही प्रकारचा त्याला त्रास होता कामा नये। तो इथले साहेब निष्क्रिय कामगार आयुक्त वेळोवेळी खोटे बोलून, भांडी वाटप करणाऱ्या दलाला हाताशी धरून, ऑनलाईन वाल्यांना हाताशी धरून, दलालांना हाताशी धरून खरा कामगारांना आमचा पाळी थांबायची पाळी आणली आणि आम्हाला रस्त्यावर बसायची वेळ आली। काय झालं हो? या नालायक कामगारांना ऐकत नाही म्हणून पालकमंत्र्यांना भेटलो, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, कामगार मंत्र्यांना भेटलो, तरी यांनी ऐकत नाही म्हणून, वरिष्ठ सांगत नाही म्हणून 24 तारखेला 24 एप्रिल रोजी आमरण उपोषण बसण्याचा निर्णय घेतला। आमरण उपोषण बसल्या या कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारी गायकवाड, एक गायकवाड कामगार आयुक्त, दुसरा कामगार सरकारी अधिकारी गायकवाड, या गायकवाडला पाठवलं आणि तुम्हाला सोमवारी या ठिकाणी बैठक लावतो म्हणलं आणि सोमवारी बैठक लावतो म्हणून बेपत्ता झाला। बेपत्ता होऊन आम्हाला रस्त्यावर बसायची वेळ आली। आमच्या माता भगिनी तिकडे बसलेले बांधव सगळे आम्हाला दार उघडा हो, जायचं आहे। अरे बाबांनो, तुमचं दार उघडण्यासाठी आमचं दार बंद करून बसू। तुम्हाला दार उघडण्यासाठी तुम्हाला पाळीला उभारणं, घरात बसून सगळं काम झालं पाहिजे, घरात बसून भांडी मिळायला पाहिजे, घरात बसून मध्यान्ह भोजन मिळायला पाहिजे, घरात बसून सर्व सोयी यायला पाहिजे। आता पुढच्या वर्षामध्ये प्रत्येकाला सायकल येणार, सायकल येणार आणि पुढच्या या वर्षीपासून दर वर्षाला 12,000 रुपये तुम्हाला बोनस मिळणार आहे। आता भांडी 3-4 हजार भांडी देऊन आम्हाला नाटकं करायला, आमच्या आया बहिणी सकाळी येतात, अरे एकदा 4:30ला पाळीला थांबलेत। ही अवस्था कोण आणली? हे सगळं होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करतोय, पण या नालायक कामगार आयुक्त पत्ताच राहत नाही। काय करायला समजत नाही। भांडी वाटपाचा महाराष्ट्राचा मुख्य आहे, अन्नदान वाटपाचा मुख्य आहे, अन्नदान बंद पडलं आणि आता तुम्हाला ऑनलाईन करण्यासाठी दररोज पाळीला लावताय आणि दलालानं ऑनलाईन वाला हात सोडून आम्हाला 4-4 महिन्यात तारीख देता आणि या लोकांना 4 मिनिटांमध्ये हात सोडता। हे कुठं तुम्ही बघता बाबा? आमची इच्छा आहे सगळ्यांना, मी तर बांधकाम कामगार नाही तर बसलेलं कोणी बांधकाम कामगार नाही, पण बांधकाम कामगारासाठी मारणारा, बांधकाम कामगारासाठी लढणारा हे आमचे सर्व नेतेगण, या नेत्यांनी घरदार सोडून 6 महिन्यापासून प्रयत्न करायला आले। या ठिकाणी सूरज आणि वैभव नावाचे 2 दलाल आहेत, त्यांच्यासाठी हे दलाल हात बसलेला असतो। कर्मचारी काय करावं की लाकड घरी जायला पाहिजे, पण आमचे माता भगिनी 6 वाजल्यानंतर आयुक्तांना म्हणतात, साहेब आम्हाला काय तर करावं, हे लाईनला लावून देऊ नका, पण हे नालायक माणूस ऐकायला तयार नाही आणि आज बैठक बोलवतो म्हणून सकाळी फोन करतो, आमच्या घरात मयत झालं। अरे तू मेला तर बरं झाला असतं रे बाबा, आमचा जीव तर वाचला असता। घरात मयत झालं पण आम्ही मरायचं का? आमचं कामगार मरायचं का? 5 मिनिट थांबायला लावलो आमच्या माता भगिनीना। हो गुडा की हो, हो गुडा की हो,
अरे उघडणारा तिथे आहे वर, तुम्ही ते यायचं ना, तुमच्या घरी त्यांनी यायला पाहिजे. अशा प्रकारच्या भूमिकेने आमच्या संघर्ष समितीने अनेक आंदोलने केलेले आहेत. आता आम्ही काय करणार आहे, सहाय्यक इकडे कागद दे, पत्र दे. सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आम्हाला बैठक बोलवली 24 तारखेला 4 वाजता आणि तो गडप झाला म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार. याची अकालपट्टी करा, या ठिकाणी बडतर्फ करा आणि खरा बांधकाम कामगार न्याय द्या अशा प्रकारची मागणी करणार आहे. आणि जोपर्यंत बांधकाम कामगार न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालू राहणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार. आज महाराष्ट्र बांधकाम कामगार कृती समितीतर्फे सहाय्यक कामगार कार्यालयामध्ये टाला ठोको आंदोलन घेतलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णूजी कारंपुरी महाराज, सेक्रेटरी सोहेल शेख, मॅडम रेखा आडकी, बाळासाहेब हजारे, शेळके सर आणि माझे सोलापुरातील मोठ्या प्रमाणातील बांधकाम कामगारांनो, सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून खऱ्या बांधकाम कामगाराला न्याय मिळालाच पाहिजे. आज या सहाय्यक कामगार आयुक्ताला टाळं ठोकला मी टाळं. आज साहेब आज टाळं ठोकलंय. उद्या जर तुम्ही आलोत ना, तुमच्या समोर तुम्हाला जाहीररित्या केलं कुठलं आंदोलन करायचं. आज या कृती समितीनं आम्ही उपोषणाला बसल्यानंतर आम्हाला लिखित स्वरूपात दिलं की तुम्हाला 28 तारखेला आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहे त्या मान्य करतो. उद्यापासून खऱ्या बांधकाम कामगाराला न्याय देईल. अरे हे दलाल सुरज बोरामणेकर, वैभव रखभले अशा दलाला मोठपाशी धरून एक भांडी संच 3-3 हजार रुपयाला विक्री करतो हा सहाय्यक कामगार आयुक्ताचे दलाल. आज सहाय्यक कामगाराच्या शेजारीच जी खोके आहेत ह्या खोक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि दलालीचा कार्यक्रम आहे. असा एक कामगाराच्या अधिपत्याखाली चाकतो. निम पैसे आयुक्ताला आणि निम ह्या दलालाशीला अशा प्रकारचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. मात्र खरा कामगार साहेब, आज जर तुम्ही खऱ्या कामगाराचं हित बघितलं असतं तर खऱ्या कामगाराला मेल्यानंतर सुद्धा लाभ तुमच्या सहाय्यक कामगार आयुक्ताकडून आम्हाला मिळाला असता. मात्र तसे कुठलीही प्रतिभा तुमची कामगाराला खऱ्या न्याय द्यायची नसल्यामुळं आज आंदोलनासारखा पवित्रा, अर्धनग्नासारखा पवित्रा, आता टालाठोक सारखा पवित्रा साहेब म्हणजे हे खऱ्या कामगारांसाठी आमचा तुम्ही जीव घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मित्रांनो, आज ह्यानंतर आमची कृती समिती न भूतो न भविष्य असा आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि ज्या बोगसगिरी बीओसीच्या लायसन खाली या सहाय्यक कामगार आयुक्त, सहाय्यक बीओसीचं लायसन काय आहे, कॉन्ट्रॅक्ट काय दाखलचं ते लायसन आहे का? बीओसी लायसन म्हणजे सहजासहजी 30-35 हजार रुपये घेऊन त्या ठेकेदाराला दिलेला दलालाचा एक पवित्र आहे. बीओसी लायसन कॉन्ट्रॅक्टर लायसन खाली येतं का? नाही येत. मग तू बीओसी लायसन का देतो? बीओसी लायसन कमीत कमी 250 ते 300 सहाय्यक कामगार आयुक्तांनी एक लायसन 25,000ला, माझ्याकडे व्हिडिओ स्लिप आहे 25 ते 30 हजार रुपये साहेबांनी घेतलेली. असं पद्धतीनं देऊन प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये 8-8, 10-10 एजंट निर्माण करून भरमसाठ असं गटुडं बांधायचं आणि 1-1.5 महिन्यामध्ये सोलापूरला तुरी देऊन खऱ्या बांधकामाच्या काडी लावून त्या बांधकामाचं घर पेटवून निघून जायचं. असा पवित्रा सहाय्यक कामगार आम्ही तुम्ही घेऊ नका. खऱ्या बांधकामासाठी जर मरायचं असेल तर तुम्ही जी निवड करताना जी शपथ घेतली होती त्या शपथेचं तुम्ही इमान राखा. फुले शाहू आंबेडकरांनी तुम्हाला जी खुर्ची दिली त्या खुर्चीचं इमान राखून जर रक्तामध्ये बांधकाम कामगाराच्या खऱ्या पोटचा असतील तुम्ही तर खऱ्या रक्ताच्या ठेंबाला तुम्ही आयुक्त म्हणून जाणलं पाहिजे. आज असल्या उन्हामध्ये, आज 43° तापमानामध्ये आम्हाला रस्त्यावर बसून आमरण उपोषणासारखा पवित्रा करून खऱ्या बांधकाराला न्याय मिळवून द्यायचं काम आम्ही करत असेल तर बाबा तुझ्याकडे हातात पेन आहे, संविधानाने दिला तुला ताकद आहे. आज जिल्ह्याचं खरं रूप बांधकाम कामगाराचं जगासमोर आणायचं आणि खऱ्या कामगाराला न्याय द्यायचं. हे सहाय्यक कामगार आहेत तर तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही स्वतःचं आणि एजंटचं भलं
कुणाच्या अंडरखाली करता, कुणाच्या दबावाखाली करता, हे आम्हाला समोर जोपर्यंत निदर्शनास येत नाही तोपर्यंत असं ह्याच्याहीपेक्षा कडक आंदोलन करून माझ्या सोलापूर जिल्ह्यातील माता भगिनींना आणि खऱ्या बांधकाम कामगाराला मी न्याय द्यायशिवाय राहणार नाही. जय भीम, जय भारत. झाला असं मी जाहीर करतो आणि इथून पुन्हा मान्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्या समोर निवेदन देऊन ज्या खऱ्या बांधकाम कामगाराच्या जी व्यथा आहेत, आम्हाला जे दिलेली जी वेळ आहे त्या वेळेचं साहेबांनी कुठलंही बंधन पाळलेलं नाही किंवा आमचा जो आम्हाला दिलेला वेळ आहे, हक्क आहे, त्या पद्धतीला साहेबांनी आमची टवाळटिंगाळगी करून आमचं आंदोलन स्थगित केलं असं मी जाहीर करतो.